श्रीकृष्ण म्हणतात, आपल्याला जी वेळ आत्ता मिळाली आहे तिचा पुरेपूर वापर करा. त्याच वेळेला चांगले करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही माझी चांगली वेळ येणार म्हणून वाट पाहत बसाल तर ती वेळ कधीच येणार नाही. शेवटी तुमच्या पदरी पडेल ती केवळ निराशा. आयुष्यात त्रास, अडचणी यांसारख्या गोष्टींना त्यालाच सामोरे जावे लागते जो की स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेतो आणि शेवटी जीवनाच्या या प्रवासात यशस्वी होतो. आयुष्यात जे जबाबदाऱ्या घेतात ते कधीच पराजित होत नाहीत. शेवटी ते जिंकतात किंवा त्यातून काहीतरी चांगले शिकतात. म्हणून सर्वांनी जबाबदाऱ्या घ्यायला शिकलेच पाहिजे. या जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे विश्वास, जे की आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात कमवत असतो. काहींना तर या आयुष्यात कमविणे सुद्धा जमत नाही. ईश्वरावर विश्वास असा करा की जसे एखाद्या लहान बाळाला आपण हातावर घेऊन हवेमध्ये उंचावून परत पकडतो तेव्हा ते बाळ न रडता हसायला लागते. तीळ मात्र घाबरत नाही, कारण की त्याला माहीत आहे तुम्ही त्याला खाली पडू देणार नाही. आपण सर्वांची सेवा केली पाहिजे, परंतु त्यापासून कसलीही अपेक्षा आशा ठेवू नये. कारण सेवा केल्याची खरी किंमत ही ईश्वराकडेच केली जाते. माणूस तर सामान्य प्राणी आहे. नेहमी मनुष्याने स्वप्नही मोठी पाहिली पाहिजे. जरी चंद्र मिळाला नाही तरी आकाशात झेप तरी घ्यायला मिळेल. ईश्वराच्या निर्णयावर मनुष्याने कधीच शंका करू नये. कारण जर आपल्याला शिक्षा मिळत असेल तर आपण समजून घेतले पाहिजे आपल्या हातून चूकसुद्धा झालीच असेल. आणि जर तुम्ही बरोबर असाल तर तुम्ही बरोबर आहात हे कुणालाही सिद्ध करण्याची गरज नाही. तुम्ही आहे तसे राहा. योग्य वेळ आली की देवच तुमच्यासोबत उभा राहील. अशा ठिकाणी बसून रडणे खूप समाधान वाटेल, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाशिवाय कोणीही ऐकायला नसेल. जेवढा वेळ तो तुम्हाला वाट पाहायला लावत आहे ना, वेळ आली की तो एवढे काही तुम्हाला देईल की तुम्हाला घेण्यास तुमची झोळीसुद्धा अपुरी पडेल. मित्रता गरजेची आहे. एकमेकांशी संबंध ठेवणे हे सुद्धा आवश्यक आहे. परंतु जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थिती आपल्याला हे समजावून जाते की आपल्याला आयुष्यात वेळ प्रसंगी एकटेपणाने राहण्याची कलासुद्धा अवगत असली पाहिजे. आपण मोठे नाही, आपल्या पाठीमागे असणारी जी शक्ती आहे ती सर्वात मोठी आहे. कोण काय करत आहे, कशासाठी करत आहे आणि का करत आहे या सर्व बाबींचा विचार करण्यापासून आपण जेवढे लांब राहू ना तेवढे आपण समाधानी आयुष्य जगणार, यात कसलीही शंका नाही. माणसांमध्ये नकारात्मक विचार सदैव येत असतात, परंतु त्याच्या आहारी जाण्याचे किंवा नाही जाण्याचे हे आपल्याला ठरवायचे असते आणि आयुष्यात पुढे निघत जायचे असते. देव आपल्याला कधीच शिक्षा करत नाही, तर आपल्याला आपले कर्मच हे फळही देत असतात आणि शिक्षाही देत असतात. म्हणून मनुष्याने कर्म सदैव हे चांगलेच केले पाहिजे. संबंध हा श्रीकृष्ण आणि सुदामा या दोघांसारखा असला पाहिजे. एक जो की स्वतःहून कधीच काही मागत नाही आणि दुसरा असा की सर्व काही देऊन सुद्धा दिल्याचा थोडासाही पत्ता लागू देत नाही. कठीण प्रसंग हा आपल्यासाठी एखाद्या स्वच्छ आरशासारखा असतो, जो की आपल्याला आपल्या सक्षमतेबाबत ज्ञान देण्याचे कार्य करत असतो. या समाजात कितीही बदल होऊ द्या, परंतु असे कधी झाले नाही की सत्य सोडून असत्याचा विजय झाला आहे. जेव्हा भक्ती आणि विश्वास यांचे नाते अतिशय घट्ट होते तेव्हा चमत्कार हा आपोआपच व्हायला सुरुवात होते. ज्या माणसांकडे संयम ठेवण्याची शक्ती असते अशा माणसांचा मुकाबला कोणीही करू शकत नाही. कोणाकडूनही जास्त आशा कधीच ठेवायची नाही, कारण तुम्ही जेवढी आशा ठेवाल आणि जर त्या व्यक्तीकडून आपली निराशा झाली की खूप जास्त त्रास होतो, दुःख होते. जिथे आपली चूक नाही
तिथे आपण कधीच झुकायचं नाही आणि जिथे आपली इज्जत केली जात नाही तिथे कधीच थांबायचं नाही. एकटेच चालायला शिकायचे, कारण की आपला आधार कितीही खरा असू द्या, तो एक ना एक दिवस त्याची लायकी दाखवल्याशिवाय, लायकी बोलून दाखवल्याशिवाय राहत नाही. जीवनातील अर्धे दुःख हे आपल्याला आपण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवल्यामुळे येत असते. त्यामुळे आशा ठेवायची असेल तर स्वतःकडूनच ठेवलेली बरी असते. निस्वार्थी माणूस हा मतलबी नसतो, तो फक्त दूर होतो अशा लोकांपासून ज्यांना त्याची किंमत नसते. जो मनुष्य रडत रडत रागामध्ये जो काही बोलतो तो खरा असतो, कारण की राग आणि रडणे हे मनुष्याला खरे बोलायला मजबूर करत असते. जो मनुष्य तुमचा राग वैताग सहन करून सुद्धा तुमची सोबत कधीच सोडत नाही, तर तेव्हा तुम्ही समजून घेतले पाहिजे की त्याच्या एवढे तुमच्यावर कुणीच प्रेम करत नाही. श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही आयुष्यात असे कार्य करा की तुमचे आई वडील सदैव देवाला जेव्हा जेव्हा प्रार्थना करतील ना, तेव्हा म्हणाले पाहिजे, प्रत्येक जन्मात मला अशीच संतती लाभू दे. जेव्हा जेव्हा भगवंताला तुम्हाला काही मागायचे असेल तर तुम्ही आवर्जून भगवंतालाच माझ्यासोबत राहा असे वरदान मागा, कारण की जर भगवंतच तुमच्यासोबत असेल तर सर्वच तुमचे असेल. आपण तोपर्यंत एखाद्या व्यक्तीसोबत भांडण रागराग करतो जोपर्यंत आपली आशा आकांक्षा त्या व्यक्तीकडून असते. एकदा का आपली आशा संपली की आपले हळूहळू रागराग करणे समाप्त होते. मनुष्याने इतरांकडून सोबती राहण्याची जास्त आशा करू नये, कारण की अंधार पडला की मनुष्याची सावली सुद्धा त्याची सोबत करू शकत नाही. नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, खोटारडा धूर्त व्यक्ती हा नेहमी गोड गोड बोलतो आणि जो व्यक्ती खरा असतो त्याचे बोलणे सुद्धा सर्वांना कडवट लागते. कोण कोणाचा आहे, जवळचा की लांबचा, हे सर्व येणारी वेळ ठरवत असते आणि जे वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करत असतात तेच या आयुष्यात, या काळामध्ये पुढे जात असतात. जे लोक दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहू इच्छितात त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ईश्वर कधीच कमी होऊ देत नाही. जर एखादा तुमच्याकडून प्रेमाची इच्छा व्यक्त करत असेल तर ती त्याची मजबुरी नसून तुमच्याबद्दल त्याच्या हृदयात असलेले निस्वार्थ प्रेम आणि विश्वास होय. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे हवा कधीच एका दिशेने वाहत नाही, ती वेळोवेळी दिशा बदलत असते, त्याचप्रमाणे मनुष्याचे नशीब सुद्धा वेळोवेळी बदलत असते. त्यामुळे वेळ खराब आहे म्हणून रडत बसायचे नाही, तर योग्य वेळ येण्याची वाट पाहायची, कारण वेळ ही नक्की बदलत असते. लक्षात ठेवा, जर वाईट लोक एक वेळा सांगितल्यावर समजले असते आणि सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत कधीच होऊ दिले नसते. देव तुम्हाला सुखाची यशाची वाट पाहायला लावत आहे, त्यामुळे तुम्ही निराश होऊ नका. हा काळ निघून गेला की देव तुम्हाला एवढे काही देऊन टाकेल की तुम्हाला घेण्यासाठी तुमची झोळी सुद्धा अपुरी पडेल. फक्त तुम्ही देवावर विश्वास ठेवा. जर एखादी अडचण सोडवायची असेल तर आपण त्यावर मार्ग शोधायला पाहिजे, नाहीतर लोक फक्त कारणे देतात म्हणून आयुष्यात ते कधीच यशस्वी होत नाहीत. जर प्रेम करणारा एखादा मनुष्य तुम्हाला त्रास देणे, परेशान करणे, बोलणे सोडून देतो, तेव्हा आपण समजून घेतले पाहिजे की आपण त्याला गमावले आहे. दुसऱ्यांचे चांगले करणाऱ्या मनुष्यालाच नेहमीच त्रास होतो, कारण की नेहमी जे वृक्ष चांगले रसाळ फळे देतो त्याच वृक्षाला लोक दगड मारत असतात, त्यालाच त्रास देतात. त्यामुळे आपण विचार न करता पुढे जायचं आहे. आजच्या या युगात तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला स्वार्थी व्हावे लागेल. हे मी सांगत नाही, तर या युगातील एक कटू सत्य आहे. जे लोक आपल्या प्रेमळ भावनांना मुळीच किंमत देत नाहीत त्यांच्या मागे पुढे करणे म्हणजे प्रेम नव्हे तर निव्वळ मूर्खपणा आहे. जसे वारा हा ऋतू बदलण्याची शक्ती ठेवू शकतो,
त्याचप्रमाणे मिळालेला आशीर्वाद सुद्धा तुमच्यावरील संकट दूर करण्याची शक्ती ठेवू शकतो. जे मनात आहे ते बोलण्याची ताकद असली पाहिजे, तसेच जे दुसऱ्याच्या मनात आहे ते समजून घेण्याची सुद्धा समजदारी असली पाहिजे. आपले इतरांसोबत असणारे नाते कधीच तुटू शकत नाहीत. फक्त आपल्याला ते जपण्यासाठी हिम्मत, प्रेम, सातत्य, समजदारपणा या सर्व बाबींची सांगड एकत्र केली पाहिजे हे लक्षात असावे लागते. जर आपण एखादे काम सुरूच केले नाही तर ते कधीच संपू शकत नाही, हे एक सत्य आहे. कोणतेही कामाचा सर्वात कठीण भाग म्हणजे ते काम सुरू करणे. त्यानंतर मागे यायचे नाही. त्यानंतर अजून कठीण परिस्थिती येणार, परंतु त्यानंतर येणारा काळ हा तुमच्या भविष्यासाठी उज्ज्वल करणारा असेल. जर मनुष्यामध्ये काही करण्याची मनापासून इच्छा असेल तर त्याला या जगातील कोणतीही गोष्ट असंभव नाही. जेथे आपण इतरांना समजून घेण्यात कमी पडू लागतो तेव्हा आपणच स्वतःला समजून सांगण्याची आवश्यकता असते. जीवनात अमाप अडचणी आहेत. ज्यांनी अडचणीवर मात करून पुढे जायचे ठरविले ते सर्व पुढे गेले, आणि जे अडचणीला घाबरून जागेवरच राहिले ते आयुष्यात बर्बाद झाले. त्यांचे आयुष्य अंधकारमय झाले. जीवनामध्ये आपल्यावर खूप मोठी संकटे येतात, परंतु आपण त्या संकटावर सहज मात करून पुढे जातो. जसे की कोणीतरी आपल्याला न दिसता सहकार्य करत आहे, त्यालाच आपण ईश्वर म्हणतो. म्हणून सर्वांनी सदैव लक्षात ठेवले पाहिजे, जेव्हा आपल्याला कोणीही मदत करत नाही तेव्हा परमेश्वराची कृपादृष्टी आपल्यावरच असते. माणसाने नेहमी राग आला की थोडेसे थांबावे, शांत व्हावे, आणि जर आपण चुकलो तर थोडेसे नम्रपणे चूक मान्य करावे. जे आपल्या हातात नाही त्या गोष्टीचा मोह कधीच करू नये, नाहीतर आपले जीवन खूप कष्टदायी होईल. जीवनात जर आपण नेहमी चिंताग्रस्त राहिलो तर त्याचा त्रास स्वतःलाच होईल. जर आपण चिंतामुक्त होऊन जीवन जगू लागलो तर जग आपला विचार करून नक्कीच चिंताग्रस्त होईल. आपले नशीब हे मेहनत केले तरच बदलू शकते. एका जागेवर बसून विचार करत राहिलो तर नशीब बदलत नाही. जीवन हे खूप लहान आहे, त्यामुळे आपण माणसांच्या पाठीमागे लागण्यापेक्षा आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यामागे लागले पाहिजे. सत्याच्या सरळ रस्त्यावर चालणे खूप कठीण आहे, पण लक्षात ठेवा त्या रस्त्यावर तुम्हाला कोणीही हरवणार नाही. तुमचा विजय निश्चितच राहील. लहान मुलगा पडत पडतच चालायला शिकतो. मनुष्य पाण्यात बुडत बुडतच पोहायला शिकतो. शरीराला कष्ट देतच मनुष्य या विश्वात सर्व गोष्टी सामर्थ्याने करू लागतो. जर तो या गोष्टीला घाबरून घरी बसला तर तो आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही. देवाने आपल्याला सर्वांना हिरा बनवूनच या पृथ्वीवर पाठवले आहे. फक्त गरज आहे ती अथक परिश्रम घेण्याची. ज्याप्रमाणे हिरा पैलू पाडले की सुंदर दिसतो आणि चकाकतो, त्याचप्रमाणे मेहनत करणारा मनुष्य शेवटपर्यंत चमकतच असतो. आईच्या नंतर फक्त आपली हिंमतच आपल्याला प्रामाणिकपणे साथ देते. त्यामुळे हिंमत कधीच खचू देऊ नका. सगळे काही आपणास पुस्तकातूनच शिकायला मिळत नाही, तर काही गोष्टी आपल्याला या पृथ्वीवरील स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांपासूनही शिकायला मिळतात. फक्त त्या आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. केव्हाही एखाद्या गरजवंताला आपल्या घरी आल्यावर अपमानित करू नका, कारण वेळ आज त्यावर आहे. उद्या ही वेळ बदलून आपल्यावरही येऊ शकते. देवाची दृष्टी बदलायला जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला कोणी समजून घेतले नाही म्हणून तुम्ही कधीच नाराज व्हायचे नाही, कारण या जगात चांगले पुस्तके, चांगली माणसे समजून घ्यायला लोकांना फार वेळ लागतो. काही शब्द हे काट्यापेक्षाही जास्त टोचतात. काट्याचे घाव काही दिवसात भरून निघतात, परंतु मनाला लागलेले काट्याचे शब्द आयुष्यभर आठवणीतच राहतात. काही लोकांच्या मते स्त्रीला घरच नसते, ती परकी असते. पण सत्य हे आहे की स्त्रीशिवाय कोणतेच घर हे घर होत नाही. ब्लेडची धार खूप धारदार असते, परंतु
त्याने झाड कापले जाऊ शकत नाही. याउलट कुऱ्हाड खूप मजबूत असते, परंतु ती केस कापू शकत नाही. यावरून असे दिसून येते की प्रत्येकामध्ये काहीतरी विशिष्ट गुणधर्म असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्यात काहीतरी विशिष्ट सामर्थ्य असते. त्यानुसारच तो श्रेष्ठ ठरत असतो. त्यामुळे आपण कधीच आपली तुलना इतरांशी करू नये. केल्यास केवळ हाती येईल ती निराशा. घरामध्ये बदल झाला, समाजामध्ये बदल झाला तर आपल्याला काही फरक पडत नाही. परंतु आपल्या जवळच्या माणसात बदल झाला तर आपण कधीच सहन करू शकत नाही. आपण आयुष्यभर याची त्याची मर्जी राखण्यात व्यस्त असतो. पण कधी विचार केला का, या सर्वांच्या नादात आपण कधी स्वतःच्या मर्जीचा विचार केला का? ते लोक आपले असतात ज्यांना आपण काही न सांगता सर्व समजून जाते. नाहीतर रस्त्याने येणारे जाणारे सुद्धा आपली विचारपूस करतात. कोणताही मनुष्य सहज बदलत नाही, तर तो त्याच्या जीवनात येणाऱ्या असंख्य चांगल्या वाईट घडामोडीमुळे बदलत असतो. कारण त्यात त्याची मजबुरी दडलेली असते. योग्य दिशा आणि योग्य वेळेचे ज्ञान जर मनुष्याजवळ नसेल तर त्याला उगवता सूर्य आणि मावळता सूर्य यामधील फरक दिसून येत नाही. आयुष्यातील अडचणी या कापसाच्या गंजीप्रमाणे असतात. पाहत राहिलो तर असे वाटते की खूप वजनदार आहेत, परंतु ज्यावेळी जवळ जाऊन उचलून घेणार तेव्हा त्या खूप हलक्या वाटतात. स्त्रीसोबत खूप लोक प्रेम करतात, परंतु प्रेमासोबत स्त्रीला इज्जत देणारे लोक म्हणजे पुरुष या पृथ्वीवर खूप कमी पाहायला मिळतात. समजून घेतल्याशिवाय एखाद्याला पसंत करू नका आणि समजून घेतल्याशिवाय एखाद्याला गमवू सुद्धा नका. कारण काळजी, चिंता ही शब्दात नसून हृदयात असते आणि राग हा शब्दात असतो ना की आपल्या हृदयात. मनुष्याचे नाही तर त्याच्या सद्गुणांचे, स्वभावाचे जास्त महत्त्व असते. यामुळे कोणी काही क्षणातच मन जिंकतो, तर काही जण वर्षानुवर्षे सोबत असून सुद्धा मन जिंकू शकत नाहीत. रंग बदलू सरडा हा वातावरण पाहून रंग बदलत असतो, परंतु मनुष्य हा संधी पाहून रंग बदलत असतो. म्हणूनच त्याला संधी साधू असे सुद्धा म्हणतात. मनुष्य मोठा झाला की लहानपण विसरतो, लग्न झाले की आई वडिलांना विसरतो, मूलबाळे झाले की बहीण भावांना विसरतो, श्रीमंत झाले की गरिबीला विसरतो आणि जेव्हा वयोवृद्ध होतो तेव्हा तो सर्व विसरलेल्या गोष्टींना आठवून रडत असतो. या पृथ्वी तलावर असलेले वृक्ष ही खारुताईची देण आहे. कारण खारुताई ही झाडांच्या बिया खाण्यासाठी जमिनीत पिकते आणि कालांतराने ती विसरते. त्यानंतर त्यापासून नवीन वृक्ष तयार होत असतात. त्याचप्रमाणे मनुष्याचे सुद्धा असेच आहे. चांगले कर्म करा आणि विसरून जा, म्हणजे वेळ आली की फळाच्या स्वरूपात आपले समोर आपोआपच येते. आपल्या समोर शब्दरूपी जी प्रशंसा केली जाते ती खरी नसून आपल्या पाठीमागे जी प्रशंसा केली जाते तीच खरी असते. ज्याप्रमाणे खिचडी जर एखाद्या भांड्यात शिजवली तर आजारी मनुष्याला बरी करते, परंतु तीच खिचडी मनुष्याच्या डोक्यात जर शिजली तर चांगल्या मनुष्याला आजारी पाडते. आयुष्यात आपल्याला काही गोष्टी सहन करायला शिकल्या पाहिजेत, कारण की आपल्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टींची कमतरता असते. ते बरेच लोक सहन करत असतात. जगामध्ये तो सर्वात जास्त भाग्यशाली आहे ज्याच्याकडे जेवणासोबत भूक सुद्धा आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि धनासोबत धर्म आहे. अशा मनुष्यासोबत आपण नेहमी अंतर ठेवूनच राहिले पाहिजे की ज्याला स्वतःची चूक कधीच दिसत नाही किंवा तो स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही. ज्यांच्यासोबत राहायचे आहे उघडपणे राहा. वेळ आली तर तुम्हाला विरोधी म्हणते, परंतु गद्दार कोणी म्हणणार नाही. स्मरणशक्ती कमी असणे ही एक इतकीही वाईट गोष्ट नाही की नेहमी परेशान असतात काही लोक ज्यांना सर्व गोष्टी आठवत राहतात. प्रामाणिकपणा हा दारूच्या बाटलीप्रमाणे आहे. पाहिले तर कोणी सोडायला तयार नाही, तर कोणी धरायला तयार नाही. लोक आपल्या चेहऱ्याला साफ ठेवतात, ज्यावर फक्त लोकांची नजर असते, परंतु मन, कर्म साफ ठेवत नाहीत, ज्यावर साक्षात भगवंताची नजर
सदैव असते. जगामध्ये 3 प्रकारचे लोक राहतात, जे की दुसऱ्यांच्या दुःखाला पाहून दुःखी, दुसऱ्यांच्या सुखाला पाहून दुःखी आणि बिनकामी कारण नसताना दुःखी असतात. एखादा व्यक्ती जर तुम्हाला इतरांपेक्षा कमी समजत असेल किंवा तुम्हाला कमी लेखत असेल, तर तुम्ही समजून घेतले पाहिजे, नक्कीच तुम्ही त्याच्यापेक्षा खूप मोठ्या उंचीवर पोहोचला आहात. त्यामुळे त्यास न घाबरता आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरूच ठेवली पाहिजे. जीवन आपल्याला आपल्या स्वतःच्या इच्छेने जगण्यासाठी ईश्वराने दिले आहे. म्हणून आपण लोकांचा विचार न करता ते काय म्हणतील याबाबत विचार करून व्यर्थ जाऊ देऊ नका. एखाद्याच्या वाईट समयी आपण त्याचा हात धरून त्याची साथ दिली पाहिजे, त्याचा आधार होऊन त्याला हिंमत दिली पाहिजे. कारण वाईट वेळ ही काही काळाने निघून जाते, परंतु तो व्यक्ती तो काळ आठवून आयुष्यभर आपल्याला आशीर्वाद देत राहतो. मनुष्य सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काम करून जेवढा थकत नाही, त्याहीपेक्षा जास्त तो सतत चिंता आणि राग यामुळे थकत असतो. ईश्वराशी आपला संबंध, आपले नाते हे प्रामाणिकपणाचे असले पाहिजे, म्हणजे आपल्याला कुणाची आवश्यकता पडणार नाही. याउलट तुम्हीच सर्वांची एक गरज होणार हे नक्कीच. राय देण्यासाठी हजारो लोक पुढे पुढे करतात, परंतु खरंच ज्यावेळी साथ देण्याची वेळ येते तेव्हा केवळ भगवंतच येतात. ज्यावेळी आपण यशाच्या शिखरावर पोहोचलेलो असतो तेव्हा खूप जण आपल्याला मिठी मारतात, परंतु जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हा आपल्याजवळ कोणीही येत नाही. जो कोणी आपल्याजवळ येतो आणि आपल्याला मिठी मारतो तोच खऱ्या अर्थाने आपला असतो. आपल्या जवळच्या लोकांना आपल्या निजी गोष्टी कधीही सांगू नये, कारण जो आज आपल्यासोबत आहे उद्या तो आपल्या विरोधात सुद्धा जाऊ शकतो आणि आपल्यालाच अडचणीत आणू शकतो. फायदा नसताना कोणीही आपली इज्जत करत नाही. म्हणून आपण स्वतःला एवढं सामर्थ्यवान आणि प्रतिभावंत बनविले पाहिजे की लोकांनी फायदा नसताना सुद्धा आपली इज्जत केली पाहिजे. ईश्वर नेहमी म्हणत असतो की झोपण्यापूर्वी तुम्ही मित्र व शत्रू यांना क्षमा करावी आणि तुम्ही सकाळी उठण्याच्या अगोदर मी तुम्हाला क्षमा करेन. ईश्वर हे प्राणवायू सारखे आहेत, ज्यांना आपण कधीच पाहू शकत नाही, परंतु त्यांच्याशिवाय राहू पण शकत नाही. आपण स्वतःचे एक मित्र पण आहोत आणि सर्वात मोठे शत्रू पण. त्यामुळे आपल्या मदतीला कोणाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःची मदत केलेले सर्वात उत्तम होय. मोठमोठ्या गप्पा मारायला जेव्हा मनुष्य शिकतो, म्हणजे तो मोठा समजदार झाला नाही, तर जेव्हा तो लहान लहान गोष्टीतून काही कामाची शिकतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने समजदार आणि मोठा झाला आहे हे म्हणणे उचित ठरेल. आपण किती वेळा योग्य आज्ञाधारक वागलो हे कोणीही लक्षात ठेवत नाही, तर जेव्हा जेव्हा आपण चूक वागलो की नक्कीच सर्वजण आठवण ठेवतात. दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर आपण आपल्या दिवसभरातील घडामोडी भगवंताला सांगाव्यात. जर आपल्यामुळे एखाद्याचे मन दुखावले असेल तर मनातल्या मनात त्याची क्षमा मागावी, किंवा तुमचे कोणी मन दुखावले असेल तर त्यास क्षमा करावी आणि आपली चिंता, ताणतणाव या सर्व गोष्टी भगवंताच्या स्वाधीन कराव्या. त्यानंतर झोपी जावे. खरंच तुम्हाला विश्वास बसणार नाही, तुमचे जीवन खूप आनंददायी होईल. रागामध्ये बोलण्यात आलेला एक शब्द इतका विषारी असतो की आपण बोललेल्या हजारो प्रेमाच्या शब्दांना तो एका क्षणातच नष्ट करून टाकतो. श्रीकृष्ण म्हणतात की जो तुम्हाला संधी देतो त्याला कधीच धोका देऊ नये, आणि ज्यांनी तुम्हाला धोका दिला आहे त्यांना कधीच संधी द्यायची नाही. जेव्हा तुम्ही यशाची एक एक पायरी वर चढत असता तेव्हा तुमच्या मागे राहिलेल्या लोकांसोबत चांगली वागणूक ठेवावी, कारण ज्यावेळी तुमची अधोगती सुरू होईल त्याच वेळी हेच सर्व लोक तुमचा आधार होतील. भगवंत म्हणतात, हे मानवा, तू कोणाचेही वाईट करू नकोस, मी तुझे सुद्धा वाईट होऊ देणार नाही. जीवनात आपल्या सुखी आनंदी जर राहायचे असेल तर आपल्याला एका शांत सरोवराप्रमाणे राहावे लागेल, ज्यामध्ये कोणी विस्तव जरी टाकला तरी तो लगेच शांत होईल. जोपर्यंत आपण स्वतः त्रास भोगणार नाही
तोपर्यंत आपल्याला इतरांच्या त्रासाचे महत्त्व लक्षात येणार नाही.